मग याच गुलाबाला फूल का येत नाहीये? माझ्याकडूनच नकळत काही चूक तर होत नाहीये ना? स्वतः माझ्यावर रागावले तर नसते? रमाबाई, आपण नमस्कार. नमस्कार. तुम्ही येणार असल्याचा निरोप मिळाला. बाईसाहेब, आपले काय काम आहे ते मला सांगा. आपण लोकांसाठी खूप काही करता. आपले उपयोगी पडता आलं तर मला आनंदच होईल. मला मुंबई इलाख्याच्या सरकारकडून पत्र आले आहे. त्यामध्ये येरवडा तुरुंगाच्या नॉन ऑफिशियल व्हिजिटर होण्यासंबंधाने विनंती आहे. हे मानद पद मी अगदी मनापासून स्वीकारते आहे. सरकारात त्या संबंधीचे पत्र मी धाडले आहेच, परंतु त्याची प्रत तुम्हास देण्यासाठी येथे आले होते. ओळख करून घेऊन अगदी आजपासूनच कामास सुरुवात करता येईल असे वाटले. येस, अनेक दिवसांपासून तुरुंगातील बायडी लोकांसाठी काहीतरी करावे अशी रमाबाईंची आणि आमची इच्छा होती. आज ती संधी आली. प्रथम साऱ्या कैद्यांना भेटून त्यांचे विषयी जाणून घेऊन नंतर दर 15 दिवसांनी पूर्ण दिवस येत जाईन. तुरुंगातील स्त्रियांच्या समस्या आणि त्यांची मानसिक अवस्था यांविषयी बरेच काही करता येईल. द्या ते पत्र, मी पोच देतो. अरे मुर्द्यांनो, अरे वाळकी भाकर देता होय रे खायला? हा कुणाच्या ओरडण्याचा आवाज? म्हाळसाच्या आहे एक कैदी. खुनाच्या आरोपावरून आहे आत. खूप त्रास देते. बायकांची पुढारीच समजते स्वतःला. मग काय, 8-15 दिवसातून वटणीवर आणावे लागते. मला भेटता येईल का तिला? अहो, कशाला उगाच, तुमचा पण अपमान करेल ती. हरकत नाही, आधी भेटते तर खरी. बरं, ठीक आहे, चला. अरे मुर्द्यांनो, अरे वाळकी भाकर देता होय रे खायला? अरे मेल्यानो, काम करून घेताना कंबर मोड असतोवर मग खायला का देता असं भिकाऱ्यावानी? मेल्या ए, काय महाराणी लागून गेलीस का तू? महा झाला का तुला? थांब, दाखवतोच. थांबा. हे माळसा, या रमाबाई साहेब तुला भेटायला आल्यात. काय नमस्कार चमत्कार करशील का नाही? म्हाळसाबाई, तुम्हास येथील जेवण आवडत नाही का?
तुमची जी काही तक्रार असेल ती मला सांगा. त्यासाठीच आले आहे मी. तुमच्या अडचणी सोडविण्यासाठीच आले आहे मी. मन मोकळे करून सांगा. मला ठाऊक आहे तुम्हास येथे राहणे आवडत नाही. कोणाचाच ते आवडणार नाही. परंतु मला शानपणा शिकवतेस का गे भावाने? अहो अगो गंगू, तू अजून इथेच उभी हो ग. अगो मगाशी सांगितले होते ना तुला, विहिरीच्या इथून आळू काढून आण म्हणून. वड्या करायच्या आहेत का नाही करायच्या आहेत आज? जा लवकर. उभी माझं तोंड बोबल. बाई बाई बाई, सगळी कामे ना सांगावी लागतात. सुभद्रा बहिणी, एक विचारू का हो? नाही म्हणजे रागवू नका. नाही ना रागवणार? हे बघ माई, राग माझ्या नाकावरच बसलेला असतो. राग आला तर मी रागवणार. पण विचार काय विचारायचं ते. नाही म्हणजे मला नवल वाटते म्हणून विचारते हो. आम्ही साऱ्या जणी म्हणजे मी, ताई, दुर्गाक्का आणि आता आपली रमा सुद्धा, आम्ही साऱ्या जणी आमचे सवाष्णे पण सरल्यावर अगदी मेल्यासारख्या झालो होतो. आणि मग हळूहळू काही काळ सरल्यावर मग या जगात आलो. पण तुमच्यात मात्र काहीच फरक पडला नाहीये हो. अगो माई, आता काय सांगायचे तुला. सवाष्ण होते तेव्हा बोडकी बाई नजरेसमोर आली ना की मनात सर्र व्हायचे. वाटायचे देवा, ही वेळ माझ्यावर कधीही येऊ नये. पण तुला खरे सांगू माई, या अलवणात ना अगदी हलके आणि मोकळे वाटते बघ मला. आता माझी मी. तुला सांगू माई, त्या नावाच्या सवाष्णपणाचे ओझेच झाले होते. वेड्याच नुसत्या. सगळेच लाजीरवाणे गो. अगो, ज्या माणसाने वाहनेसारखेच वागवले आयुष्यभर, त्याच्यासाठी किती रडायचे गो मी. गुंजभर सुख दिले असते ना मनास, तरी बसले असते आठवणी उगाळीत. तुला सांगू माई, होते ग, सवाष्ण होते मी. पण तुम्हाला न दिसणारं अलवणच नेसत आले इतकी वर्ष. सुभद्रा बहिणी, अगो अगो, ही गंगू कशी नाही आली अजून? एक काम धड होत नाही बाई हिच्याच्यानी. गोगल काय नुसती सगळी कामे आपली आपण सांगायची. अगो, आता ही आळू कधी आणणार, वड्या कधी होणार? आई बाई, सगळ्यांची जेवणे खोळंबतील हो. त्यामुळे कठीण आहे गो बाई. सगळे आपणच राबायचे, सतत आपणच कामे करायची.
आज आपणास ससून रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करावयास जावयाचे आहे आणि मग उद्या येरवडा तुरुंगात जाऊ कैद्यांना भेटावयास. जाण्याची गरज आहे का? म्हणजे कालचा प्रसंग आठवतोय ना? हो, परंतु कटो निकटीचा प्रसंग आल्याशिवाय माणसे अशी वागत नाहीत. गुन्हेगाराच्या अंतर्मनास गुन्ह्याची जाणीवही असतेच. ती सुप्त टोचणी, झालेली शिक्षा, तुरुंगातील हाल अपेष्टा, कष्ट आणि साऱ्यांच्या तिरस्कृत नजरा यांनी त्याचा जीव आधीच मेटाकुटीला आलेला असतो. त्यात भविष्यातही त्यांचे समोर अंधारच नाही काय? शिक्षा भोगून सुटल्यानंतरही घरची माणसे स्वीकारतीलच याची काहीही शाश्वती नाही. अशा परिस्थितीत त्यांचे मन किती निराश असेल याची साधी कल्पना देखील करवत नाही. म्हणूनच धर्म आणि नीतीच्या 4 गोष्टी त्यात सांगून त्यांचे मन सत्यास समतोलपणे सामोरे जाईल आणि आपणास पुढील आयुष्य नीट जगता येईल असा विश्वास त्यांचे मनी निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे असे मला वाटते. परंतु काल तर त्या माणसाने ताकच फेकले तुमच्यावर. असे रोज घडू लागले तर कसे निभावायचे? आनंदीबाई, सुरुवातीस या साऱ्याची तयारी ठेवावीच लागेल. परंतु हे सारे सोसूनही आपण त्यांच्याशी बोलण्यास उत्सुक आहोत असे जर त्यांस वाटले तरच त्यांस आपली कळकळ पटेल आणि विश्वास वाटेल. स्वतः याविषयी बोलताना एकदा म्हणाले होते, पाश्चात्य देशात कैद्यांना वारंवार भेटून त्यांना धर्माचा आणि नीतीचा उपदेश करणे हे काम अतिशय महत्वाचे मानले जाते. सर्वसाधारणपणे तुरुंगातील कैद्यांविषयी लोकांच्या मनात तिरस्काराचीच भावना असते. परंतु गुन्हेगारास अशा प्रकारे निरंतरचा पापी आणि अपरिवर्तनीय गुन्हेगार समजू नये. त्यासाठी शासनाने आणि तेथील अधिकाऱ्यांनी त्यास माणुसकीने व सहानुभूतीने वागवावयास हवे. दिवसातील काही वेळ तरी त्यांचे मन रमेल, गुंतेल असे काम त्यांस द्यावयास हवे. मी ठरविले आहे कैद्यांची अगदी आपुलकीने विचारपूस करावयाची. त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानी घालून यथाशक्ती त्या सोडविण्याचा प्रयत्न करावयाचा. कैद्यांच्या मनातील कटुता नष्ट करून त्यांचे मनी सद्भावना, सद्विचार आणि सदाचार यांची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे माझा. वहिनीसाहेब, खाली पाहुणे मंडळ आलेत. बरे, त्यांस बसावयास सांग, म्हणावे बहिणी साहेब येत आहे. मी आलेच. हा, बसा ना आपण, बसा. दादासाहेब, नमस्कार करते. यशस्वी व्हा. बसा ना. आज कसे काय येणे केले? पत्रांनी काम झाले नाही म्हणून प्रत्यक्ष आलो. डिसेंबर महिन्यात भरणाऱ्या पहिल्या भारत महिला परिषदेचे अध्यक्षस्थान तुम्ही भूषवावे अशी माझी आणि साऱ्याच संयोजकांची इच्छा आहे. मी आपणा साऱ्यांचे मनापासून आभार मानते दादासाहेब. परंतु काशीबाईं करवी मी आयोजकांस माझा नकार या आधीच कळविला आहे. ते खरे आहे बहिणीसाहेब, परंतु या परिषदेच्या अध्यक्षपदी खरोखरच तुमच्या इतकी लायक दुसरी स्त्री नाही. परिषदेसाठी विविध विषयांची निवड आणि वक्त्यांची निवडही तुमच्याच मार्गदर्शनाखाली संयोजकांनी केली आहे. होय, त्यांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे माझा. परिषदेची उद्दिष्टे, लॉंग टर्म व्यवहार्य योजना आणि सर्वसाधारण गृहिणीस देखील आपलेसे करणारे वाटतील असे सूत्रबद्ध मार्गदर्शकपर विचार वहिनीसाहेब तुम्हीच मांडू शकता. मुंबईत आणि पुण्यात लेडीज क्लब तर्फे तुम्ही
मोठेच काम उभे केले आहे. स्त्री स्वावलंबनाच्या विचारास समाजात प्रथमच मोठी चालना मिळाली आहे. त्यामुळे या परिषदेस उपस्थित राहणाऱ्या 800,000 स्त्रियांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण होतील अशा प्रकारचे मार्गदर्शन त्यास मिळणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ माधवरावांची पत्नी म्हणून नव्हे तर एक स्वतंत्र, सुविद्य आणि आपल्या कार्याने जिने स्वतःची ओळख सिद्ध केली आहे अशी एक सक्षम हिंदुस्थानी स्त्री म्हणून आपण या अध्यक्षपदाचा विचार करावा. दादासाहेब, आपण बसा, मी आलेच. कधी कधी माधवरावांचे समग्र तेज वहिनी साहेबांमध्येच एकवटले आहे असे वाटते, तर कधी कधी त्यांची मूर्ती अतिशय करुण वाटते. एक जीवित्वाचे असे उदाहरण युगायुगात क्वचितच अनुभवास येते. मी काय करू? इतक्या मोठ्या बहुमानास मी पात्र आहे का? दादासाहेब म्हणतायत राष्ट्रीय सामाजिक परिषद भरविणे हा तुमचा आग्रह होता, कारण सर्वांगीण सुधारणा हीच राष्ट्राची प्रगती करू शकते असा विश्वास होता तुमचा. तेव्हा त्याच धर्तीवर आता भारत महिला परिषद भरते आहे. तेव्हा तुमचे विचार यथार्थपणे पुढे नेण्याचे कार्य मीच करावयास हवे.